नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चौथा युनिट बघणार आहोत. लास्ट युनिटला आपण कॅपिटल बजेटिंग, त्याचे टेक्निक्स आणि प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स बघितले होते आपण. इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर द प्रोजेक्ट्स हे बघितले होते. तर ह्या पर्टिक्युलर युनिटमध्ये, चौथ्या युनिटमध्ये आपण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर द बँक्स, फॉर द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, फॉर द रिटेल ऑर्गनायझेशन आणि पर्टिक्युलरली सोशल ऑडिट आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पर्टिक्युलर व्हिडिओ याला थोडा डिले झाला कारण तब्येत थोडी ठीक नव्हती. तर आपण स्टार्ट करूया चौथा युनिट. तर पर्टिक्युलरली आपण जर बघायचं गेलं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर द बँक, तर पहिल्या सुरू आपल्या मनामध्ये प्रश्न येईल, बँक म्हणजे काय? बँक एक प्रकारची इंटरमेडिटरी आहे. कशी इंटरमेडिटरी आहे? जे की डिपॉझिटर कडून पैसे घेते आणि बॉरोवरला पैसे देते आणि त्या दोघांच्या मध्ये एक मार्जिन सेट करते. म्हणजे समजा तुम्ही ॲज अ डिपॉझिटर आहात, तर तुम्हाला समजा बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे सध्या 6% आहे डिपॉझिटरसाठी, एफडी साठी, आणि रिटेल सेव्हिंग अकाउंट होल्डरसाठी 3% आहे. समजा आपण एसबीआयचा रेट पकडू. तर जेव्हा तुम्ही एफडी रेट करता 6%, तर तुम्हाला बँक 6% देणार. आणि जेव्हा ॲज अ इंडिव्हिज्युअल मी लोन घेण्यासाठी बँकेकडे जातो, तर बँक मला 9%, 10%, 12% डिपेंडिंग ऑन डिफरंट टाइप्स ऑफ लोन मला रेट प्रोव्हाईड करत असते. आणि जे तुम्हाला 6% भेटतंय आणि समजा मला 12% भेटते, आणि ते दोघांच्या मधलं जे 6% मार्जिन आहे ना, ते बँकेचं असतं प्रॉफिट. आणि तेच असतं बँकेचं रिटर्न ऑन देअर इन्व्हेस्टमेंट आणि समजा त्यांचं इन्कम एका प्रकारचं आपण म्हणू शकतो. तर हे झालं बँक म्हणजे काय. तर बँकेचे ऑब्जेक्टिव्ह काय आपण ते बघणार आहोत. बँकेचे ऑब्जेक्टिव्ह असते सर्वात पहिल्यांदा बँक आपले डिपॉझिट सेफगार्ड करतं, पुन्हा वेगवेगळे लोन प्रोव्हाईड करतं आपल्याला, पुन्हा इन्करेज सेव्हिंगसाठी जास्तीत जास्त रेट प्रोव्हाईड करून सेव्हिंग आपल्या इकॉनॉमीमध्ये इन्करेज करतं. नंतर कॅपिटल फॉर्मेशन, जेणेकरून जास्तीत जास्त कॅपिटल क्रिएट झाला पाहिजे, जास्तीत जास्त बिझनेसेस क्रिएट झाले पाहिजे, हे बँकेचं ऑब्जेक्टिव्ह असतं मित्रांनो. नंतर करन्सी इश्यूज जे असतील, समजा एक्सचेंजचे इश्यूज आहेत, फ्लक्च्युएशनचे इश्यूज आहेत, हे जे इश्यूज टॅकल करण्यासाठी बँक आपल्याला खूप मदतीचे ठरत असते मित्रांनो. त्यानंतर आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे तुम्ही बँकेकडनं लोन घेतलात, बिझनेस सेट केलात आणि त्यावरनं तुम्ही रिटर्न जनरेट केला, तर तुमचं जास्तीत जास्त इन्कम होईल आणि त्या इन्कममुळे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल आणि जेणेकरून तुम्ही डिसेंट लिव्हिंग जगू शकता. त्यानंतर आहे एक प्रकारचे एम्प्लॉयमेंट पण जनरेशन करत असतं. जेव्हा तुम्ही बँकेकडून पर्टिक्युलरली लोन घेता बिझनेससाठी, बिझनेस इस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि त्यावरनं तुम्ही बिझनेस इस्टॅब्लिश केला, तर तुम्हाला लोन वरनं आपण बिझनेस इस्टॅब्लिश केला, तर तुम्ही ते बिझनेसमध्ये एम्प्लॉय पण काय हायर करता. ते एम्प्लॉयला तुम्ही एक एम्प्लॉयमेंट देता. त्यालाच आपण म्हणतो एम्प्लॉयमेंट जनरेशन. हे झाले काय ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट. त्यानंतर बघूया आपण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स काय असतात. बँकेसाठी कोणत्या बेसिसवरती बँकेला आपण इव्हॅल्युएट करणार आहोत. तर हे कोणकोणते बेसिस आहेत. सगळ्यात पहिलं आहे तुमचं कस्टमर बेस बँकेचं. त्यानंतर आहे डिपॉझिट्स बँकेकडले, फायनान्शियल इन्क्लुजन, क्रेडिट अप्रेझल, नॉन परफॉर्मिंग असेट्स काय बँकेचे. आपण हे सर्व पॉईंट्स डिटेलमध्ये बघणार आहोत, काळजी करू नका. पुढच्या स्लाइड्समध्ये हे पॉईंट डिटेलमध्ये आहेत. आपण जस्ट ओव्हरव्ह्यू बघत आहोत, कोणत्या बेसिसवरती आपण बँकेला इव्हॅल्युएट करणार आहोत. त्यानंतर आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. देन तुमचं बँक स्प्रेड, जे आपण मार्जिन म्हणलो होतो, बँक तुम्हाला एवढं इंटरेस्ट देते आणि डिपॉझिटरला एवढा इंटरेस्ट देते. तर त्या दोन्हीचं जे मार्जिन असतं त्याला आपण स्प्रेड पण म्हणतो. ते एक स्प्रेड कसं मॅनेज करतं बँक, त्याला पण आपण ह्यामध्ये बघणार आहोत. नंतर बँक इन्व्हेस्टमेंट काय आणि कॅमल्स अप्रोच काय, कॅपिटल ॲडेक्वसी मेजर्स म्हणून एक असतं, ते बँक कसे इव्हॅल्युएशन करतंय, मेजर करतंय त्याला, ते आपण ह्या बघणार आहोत डिटेलमध्ये. फ्लोचार्ट आहे, ह्या फ्लोचार्टनुसार तुम्ही बघू शकता. फर्स्ट आहे कस्टमर बेस. तर कस्टमर बेसमध्ये आपण काय बघतो, सगळ्यात पहिल्यांदा कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघतो, कस्टमरचा फीडबॅक घेतो, कंप्लेंट घेतो आणि त्याचा रिझोल्युशन टाइम बघतो. ह्यानुसार आपल्याला कळते की तुम्ही कशा प्रकारे कस्टमरला सर्व्हिस देताय. त्यानंतर आहे कस्टमर रिटेन्शन आणि कस्टमर चर्न रेट. चर्न रेट म्हणजे जे कस्टमर तुम्हाला सोडून चाललेत, ते किती प्रमाणात आहेत. ओव्हरऑल तुमच्या कस्टमर गेनच्या प्रमाणात तुम्हाला सोडून जाणारे किती प्रमाणात आहेत, ते पण एक आपण त्यावरती मेजर करतो, कस्टमर तुमचं कसं आहे. त्यानंतर आहे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. एक कस्टमर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ओढून आणायचं, तर त्याला किती खर्च लागतो, ते पण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टमध्ये येतं आणि हे कस्टमर बेसमध्ये आपण मेजर करत असतो. नेक्स्ट आहे प्रोडक्ट अँड सर्व्हिस ऑफरिंग. म्हणजे कशा प्रकारचे सर्व्हिसेस देत आहे, प्रोडक्ट्स काय काय आहेत तुमचे डिफरंटली, त्याची क्वालिटी काय, आणि हे तुम्ही ह्या कस्टमर बेसवरती डिसाईड करू शकता आणि ह्या प्रोडक्ट अँड क्वालिटीवरनं तुमचा कस्टमर बेस पण डिसाईड होऊ शकतो. नेक्स्ट आहे डिपॉझिट. डिपॉझिट ग्रोथ म्हणजे कशा प्रकारे तुमच्याकडे डिपॉझिट येत आहेत, फिक्स डिपॉझिटमध्ये किती आहे, सेव्हिंग अकाउंटला किती पैसे येत आहेत तुमच्या, वेगवेगळे डिपॉझिट्स तुमच्याकडे येत आहेत, कशा प्रकारे येत आहेत, ते आपण मेजर करतो. डिपॉझिट मिक्स म्हणजे तेच आता बघितलं आपण, सेव्हिंग अकाउंट, करंट, टर्म डिपॉझिट, एफडीज वगैरे कशा प्रकारे आहेत, किती प्रमाणात आहेत आणि त्याची प्राइसिंग काय, इंटरेस्ट काय, त्याच्यावरती तुम्ही इंटरेस्ट किती प्रमाणात देताय, कस्टमरला किती प्रमाणात सॅटिस्फाय करताय, हे पण यावरती तुमचे डिपॉझिट्स आपण मेजर करू शकतो. कस्टमर तुमच्याकडे रिटेन राहणार आहे का नाही. त्यानंतर आहे फायनान्शियल इन्क्लुजन. म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन ही कन्सेप्ट आहे जेणेकरून जास्तीत जास्त गरजू लोक किंवा जास्तीत जास्त गरीब लोक, अमीर लोक, हे सर्व डिफरंट वुमेन्स, सिटिझन, सीनियर सिटिझन्स, चिल्ड्रन्स, हे डिफरंट जे अँगल्स आहेत आपल्या सोसायटीचे, त्यांना इन्क्लुझिव्ह करून त्यांना सर्वांना बँकेचे फॅसिलिटीज प्रोव्हाईड करणे ॲट देअर ओन डोअर स्टेप, ते किती प्रमाणात आहे तुमचं फायनान्शियल इन्क्लुजन, त्यालाच म्हणतो आपण.
तर त्याच्यामध्ये काय आपण रिच अँड ॲक्सेसिबिलिटी, तुमचे नंबर ऑफ ब्रांचेस किती आहेत, लोकल एरियात, अर्बन एरियात, मेट्रो एरियात किती कशा प्रमाणात ब्रांचेस आहेत, तुमचे एटीएम किती आहेत, बँकिंग आउटलेट किती आहेत अनसर्व्ह एरियामध्ये, ते आपण बघत असतो याच्यामध्ये. देन आहे कस्टमर आउटरीच, जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर नंबर ऑफ अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही कोणकोणते फायनान्शियल इन्क्लुजनचे स्कीम प्रोव्हाइड करताय, जास्तीत जास्त कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी, ते पण आपण त्यावरती फायनान्शियल इन्क्लुजन मोजू शकतो. देन आहे क्रेडिट अप्रेझल. क्रेडिट अप्रेझलमध्ये काय असतं, तुम्ही लोन क्वालिटी कशा प्रकारे आहे, रिस्क मॅनेजमेंट करताय का, कशा प्रकारे कस्टमरला कोणत्या पॅरामीटर्स इव्हॅल्युएट करून तुम्ही क्रेडिट देताय त्याला, हे सगळं गोष्टी मोजण्या हे क्रेडिट अप्रेझलमध्ये येत असतं. अप्रुव्हल टर्न अराउंड टाइम काय असतं, क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट काय असते, हे सर्व आपण मोजत असतो. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे एनपीए. एनपीए म्हणजे जे लोक तुम्ही घेतलेले तुमचं लोन रिटर्न नाही करू शकत, ते एनपीए अकाउंटमध्ये जातात. ते एनपीए अकाउंटमध्ये आपण त्याला एक मोजू शकतो की कशा प्रमाणात तुमचे एनपीए अकाउंट्स आहेत, म्हणजे तुमच्या डिपॉझिटर्सच्या पर्सेंटेजमध्ये काय रेशो आहे त्याचा, किती प्रमाणात लोक तुम्हाला डिफॉल्ट करतायत, हे सगळं आपण ह्यामध्ये एनपीएमध्ये मोजत असतो. पर्सेंटेज ऑफ नॉन परफॉर्मिंग असेट टू द टोटल असेट हे बघतो आपण, रेशो त्याचा. मॅनेजमेंट कसं आहे, स्ट्रॅटेजीज काय त्याचे, जास्तीत जास्त तुमचं नॉन परफॉर्मिंग असेट जे आहेत किंवा नॉन परफॉर्मिंग लोन्स आहेत त्याला रिड्यूस करण्यासाठी काय तुम्ही स्ट्रॅटेजी वापरता, हे पण महत्त्वाचं आहे. देन प्रोव्हिजनिंग लेवल्स, कशा प्रकारचे तुम्ही त्याला ॲडिक्वेसी प्रोव्हिजन्स डिसाईड करताय, सेट करताय, जेणेकरून तुमचा एनपीए कमी होईल. आणि नेक्स्ट आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये काय बघतो, जे आपलं नेट इन्कम, रिटर्न ऑन असेट्स, रिटर्न ऑन इक्विटी, ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट बघतो आपण, ऑप्टिमायझेशन ऑफ ॲसेट अलोकेशन, कॉस्ट मॅनेजमेंट, इफिशियन्सी इन मॅनेजिंग कॉस्ट, हे सर्व गोष्टी आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये बघत असतो. अजून काय पॅरामीटर्स आहेत जे की आपण एखादं बँकेचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करण्यासाठी मेजर करतो. अजून काही पॉईंट्स आहेत जेणे की बँक इन्व्हेस्टमेंट, बँक कुठे कुठे इन्व्हेस्ट करते, कशा प्रमाणात त्या बँकेचा पोर्टफोलिओ आहे आणि त्यावरती रिटर्न काय आहे, तर बँक कशा प्रकारे डायव्हर्सिफाय करते आणि आपलं रिस्क मॅनेज करते, जेणेकरून आपल्याला कुठले एनपीए जास्ती झाले तरी आपण दुसरीकडून कुठल्या सोर्स थ्रू आपण कमवतोय का, जेणेकरून झालेला एनपीए आपल्याला कमी करता येईल. आणि लिक्विडिटी मॅनेजमेंट म्हणजे बँकेकडे असलेली कॅश आणि बँकेकडे दिलेले लोन, डिपॉझिट कशा प्रकारे बँक मॅनेज करते, त्यालाच आपण लिक्विडिटी मॅनेज म्हणतो. नेक्स्ट आहे बँक स्प्रेड मॅनेजमेंट. नेट मार्जिन, जे आपण बँकेचं मार्जिन म्हणतो, ते मार्जिन बँक कसं डिसाईड करते, कोणत्या बेसिसवरती करते आणि काय इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स यूज करते, जे की बँक स्प्रेड मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा स्प्रेड डिसाईड करण्यासाठी यूज करते. तर मेजरमेंट ऑफ इंटरेस्ट रेट स्प्रेड बिटवीन इंटरेस्ट अर्न अँड इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट रिस्क मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजीज फॉर मॅनेजिंग रिस्क टू मेंटेन स्प्रेड, आणि लोन प्राइसिंग अँड यील्ड मॅनेजमेंट, जेणेकरून आपल्या लोन क्या काय प्राइसला गेली पाहिजे, जेणेकरून आपला रिस्क जास्तीत जास्त कमी होईल. हे बँकेचे स्प्रेड मॅनेजमेंटमध्ये ह्या गोष्टी येत असतात. नेक्स्ट आहे कॅमेल अप्रोच. कॅमेल अप्रोच म्हणजे एक शॉर्ट फॉर्म आहे. त्याच्यामध्ये काय असतं, कॅपिटल ॲडेक्वसी येते, ॲसेट क्वालिटी येते तुमची, त्यानंतर मॅनेजमेंट क्वालिटी येते, अर्निंग किती प्रमाणात आहे तुमची आणि लिक्विडिटी काय आणि सेन्सिटिव्हिटी टू मार्केट रिस्क काय, ह्या सर्व गोष्टी कॅमेल अप्रोचमध्ये येत असतात. तर कॅपिटल ॲडेक्वसीमध्ये काय असतं, असेसमेंट ऑफ कॅपिटल ॲडेक्वसी प्लॅनिंग आणि स्ट्रेस टेस्टिंग, हे कॅपिटल ॲडेक्वसीमध्ये येत असतं. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ लोन पोर्टफोलिओ क्वालिटी आणि नॉन परफॉर्मिंग असेट्स आणि प्रोव्हिजनिंग लेवल, कशा प्रकारे तुम्ही बँकेचं एनपीए कमी करण्यासाठी काय कशा प्रकारचे प्रोव्हिजन्स बनवताय, हे असेट क्वालिटीमध्ये आपण ठरवत असतो. देन मॅनेजमेंट क्वालिटी, गव्हर्नन्स कसं आहे, रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस कोणकोणते आहेत, देन कंप्लायन्सेस आहेत का नाही रेग्युलेटरी रिक्वायरमेंट सोबत, हे पण आपण मॅनेजमेंट क्वालिटीमध्ये बघत असतो. देन आहे अर्निंग, प्रॉफिटेबिलिटी मेट्रिक्स काय, नेट इंटरेस्ट मार्जिन काय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय, ह्या प्रकारे किती प्रमाणात तुम्हाला अर्निंग येत आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये, हे पण मेजर करत असतो आपण. आणि हे कॅमेल्स अप्रोचमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे. देन आहे लिक्विडिटी कव्हरेज रेशो, लोन टू डिपॉझिट रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो, हे प्रमाणात तुमचे लिक्विडिटी मेजर करत असते. सीआरआर म्हणजे आपल्याला आरबीआय काय डिसाईड करतं, करंटली 4% आहे सीआरआर, जेणेकरून बँकेकडे जेही डिपॉझिट येत असतं, समजा ₹100 असतील तर ₹4 फिक्स बँकेला कॅशमध्ये ठेवावंच लागतात, त्याला म्हणतात कॅश रिझर्व्ह रेशो. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी टू मार्केट रिस्क, एक्सपोजर टू इंटरेस्ट रेट, फॉरेन एक्सचेंज रेट आणि अदर मार्केट रिस्क, ह्या सर्व गोष्टीवरनं आपण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर बँक डिसाईड करत असतो. नेक्स्ट आहे आपलं रिटेलसाठी कसं मेजर करतो आपण, हे झाले बँकेसाठी. हे पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, बँकेसाठी जे आपण बघितले होते हे 7-8 पॉईंट. बँकेसाठी तुम्हाला जर प्रश्न आला परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनसाठी, तर हे 8-10 पॅरामीटर लिहून हे प्रत्येक पॉईंट त्यामध्ये एक्सप्लेन केला तरी तुम्हाला भरपूर मार्क भेटतील. आपलं नेक्स्ट रिटेलसाठी कसं बघणार आहोत आपण. रिटेलसाठी काय आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो रिटेलमध्ये मर्कंटाइज इव्हॅल्युएशन पॅरामीटर, देन आहे मेजरिंग स्टॉक ट्रान्झॅक्शन परफॉर्मन्स, देन मेजरिंग एम्प्लॉईज प्रोडक्टिव्हिटी, देन मेजरिंग रिटेल स्टोअर स्पेस अँड परफॉर्मन्स, देन आहे रिटेल अकाउंटिंग स्टेटमेंट. हे 5 पॅरामीटर्सवरती आपण रिटेलला मॅनेज करत असतो किंवा मेजर करत असतो. तर कोणकोणते आहेत, सगळ्यात पहिलं बघू मर्कंटाइज इव्हॅल्युएशन पॅरामीटर. मर्कंटाइज इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स काय मध्ये 3 टाइप आहेत बेसिकली. कोणकोणते आहेत, तर एबीसी अनालिसिस म्हणून असते. एबीसी अनालिसिसमध्ये काय बघतो आपण, तर रिव्हेन्यू कंट्रीब्युशन काय एखाद्या प्रोडक्टचा आपल्या ऑर्गनायझेशनला,
काय त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, किती प्रमाणात. आता हे एबीसी अनालिसिसमध्ये आपण प्रोडक्ट असे कॅटेगराईज करतो 10, 20, 70 अशामध्ये. 10% प्रोडक्ट असतात ज्याची व्हॅल्यू हाय असते, 20% प्रोडक्ट असतात मिडियम असतात आणि 70% प्रोडक्ट जे असतात लो व्हॅल्यू असतात. तेच आपण बघतो हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स जे आयडेंटिफाय टॉप सेलिंग आयटम्स अँड सिग्निफिकंट पोर्शन ऑफ युअर रिव्हेन्यू. देन आहे मॉडरेट व्हॅल्यू आयटम्स, इन्क्लूड आयटम्स विथ मॉडरेट सेल्स व्हॉल्यूम अँड रिव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन, जे मॉडरेटमध्ये असतात. नेक्स्ट आहे लो व्हॅल्यू आयटम्स, कन्सिस्ट ऑफ आयटम्स विथ लोअर सेल्स व्हॅल्यूम अँड रिव्हेन्यू कॉन्ट्रीब्युशन, ज्याचं व्हॅल्यूम पण लो असतं आणि कॉन्ट्रीब्युशन पण लो असतं. ह्या अशा प्रकारे आपण कॅटेगराईज करतो एबीसी मध्ये. देन आहे सेल थ्रू अनालिसिस. सेल थ्रू अनालिसिस मध्ये काय करतो आपण, तर कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ मर्कंटाईज सोल्ड कम्पेअर्ड टू द इनिशियल इन्व्हेंटरी. म्हणजे इनिशियल इन्व्हेंटरीच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही किती सेल थ्रू करताय ते आपण ह्या सेल थ्रू रेट मध्ये बघत असतो. देन आहे फास्ट मुव्हिंग आयटम्स. फास्ट मुव्हिंग आयटम्स मध्ये काय आपण बघतो, आयडेंटिफाय द आयटम्स विथ हाय सेल थ्रू रेट्स इंडिकेटिंग स्ट्रॉंग कस्टमर डिमांड. म्हणजे फास्ट मुव्हिंग आयटम्स मध्ये काय असतं, जास्त कस्टमरची डिमांड असते, त्या कस्टमर डिमांड्सला कसं सॅटिस्फाय करताय आणि त्यांचे सेल किती प्रमाणात आहे ते आयडेंटिफाय करण्याचं आपल्याला गरज असते ह्याच्यामध्ये. आणि स्लो मुव्हिंग आयटम जे स्लो करतायत, ज्याची स्लो मध्ये ग्रोथ आहे, स्लो इन्कम आहे, स्लो रिव्हेन्यू आहे, हे सर्व गोष्टी आपण स्लो सेल्स थ्रू रेटमध्ये मोजत असतो. म्हणजे सेल्स थ्रू रेटमध्ये हाय सेल्स थ्रू, फास्ट सेल थ्रू आणि स्लो सेल थ्रू हे बघत असतो. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ओव्हरऑल इन्व्हेंटरी कशा प्रकारे मॅनेज करताय तुम्ही, नवीन स्टॉक बनवण्याच्या पहिलं जुना स्टॉक किती दिवसात तुमचा खतम होतोय ते पण बघणं आणि इन्व्हेंटरी त्यानुसार मॅनेज करणं गरजेचं असतं. देन आहे मल्टिपल ॲट्रिब्यूट्स. मल्टिपल ॲट्रिब्यूट मेथडमध्ये काय असतं, तर डिफाईन इव्हॅल्युएशन क्रायटेरिया सच एज सेल व्हॅल्यूम, प्रॉफिट मार्जिन, पॉप्युलॅरिटी, सिझनॅलिटी अँड ब्रँड रिकग्निशन. हे डिफरंट कॅटेगरीज आहेत जे की एबीसी आणि सेल थ्रू अनालिसिसमध्ये आपण बघत नाही. उरलेले जे सगळे बघतो ना आपण मल्टिपल ॲट्रिब्यूट्समध्ये बघत असतो. देन वेटेज फॅक्टर, किती प्रमाणात त्याचं वेटेज आहे पर्टिक्युलरली, या पर्टिक्युलर प्रोडक्टचं पर्टिक्युलर डिपार्टमेंटला किती प्रमाणात वेटेज आहे हे सर्व बघतो. स्कोर कॅल्क्युलेशन बघतो त्याचं आपण. देन रँकिंग अँड सेगमेंटेशन, पर्टिक्युलरली त्याचं ओव्हरऑल स्कोर, टॉप परफॉर्मन्स, अवरेज परफॉर्मन्स, स्लो परफॉर्मन्स, अंडर परफॉर्मन्स, हे वेगवेगळे परफॉर्मन्स करून त्याला सेगमेंट मध्ये आपण डिवाइड करतो आणि आपलं सेल्स जास्तीत जास्त जे हाय परफॉर्मिंग आयटम्स आहेत त्यावरती फोकस करून जास्तीत जास्त रिव्हेन्यू घेणे, हे मर्कंटाईज इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स आपण ह्या 3 मेथड्स थ्रू बघत असतो. हे 5 मार्काला जर आलं मर्कंटाईज इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स लिहा, तर हे 3 पॉईंट लिहायचे. आणि समजा तुम्हाला रिटेलचा क्वेश्चन आला, डिस्क्राईब द परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर द रिटेल, तर रिटेलमध्ये हे मर्कंटाईज आलं पाहिजे, मर्कंटाईजचे 3 पण आले पाहिजेत तुमच्या. ते अजून काय दुसरं, स्टॉक परफॉर्मन्स किंवा स्टॉक ट्रान्झॅक्शन परफॉर्मन्स मॅनेजमेंट मध्ये काय असतं, ग्रॉस मार्जिन काय त्याचं, पर्टिक्युलर प्रोडक्टचं ग्रॉस मार्जिन आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय ते आपण बघतो. काय कसं बघतो, डिवायडिंग ग्रॉस मार्जिन बाय अवरेज इन्व्हेंटरी. देन हाऊ इफेक्टिव्हली इन्व्हेंटरी इज मॅनेज टू जनरेट प्रॉफिट, इंटरप्रिटेशन असतं. असेसमेंट कसं करतो आपण, इन्क्रीजिंग GMROI जे की ग्रॉस मार्जिन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, सजेस्ट द इम्प्रूव्ड स्टॉक ट्रान्झॅक्शन परफॉर्मन्स वाईल डिक्रीजिंग द GMROI मे इंडिकेट इनइफिशियन्सी अँड लोअर प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे हाय असेल तर तुमचं रिव्हेन्यू चांगलं होतोय आणि डिक्रीजिंग असेल तर तुमचं रिव्हेन्यू स्लो मध्ये होतोय आणि तुमचे इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये काही विकनेसेस आहेत हे आपल्याला ह्या बंद कळतं. नेक्स्ट आहे रिऑर्डर पॉईंट. रिऑर्डर पॉईंट म्हणजे रिऑर्डर पॉईंट इज द इन्व्हेंटरी लेवल ॲट विच न्यू ऑर्डर शुड बी प्लेस टू रिप्लेनिश स्टॉक बिफोर इट्स रन आउट. म्हणजे तुमच्याकडे जे पर्टिक्युलर स्टॉक आहे ते संपण्याच्या अगोदर तुम्ही न्यू ची ऑर्डर देऊन नवीन स्टॉक किती दिवसात भरताय हे असतं आपलं रिऑर्डर पॉईंट. तर त्याचं इम्पॉर्टन्स काय, हेल्प्स टू प्रिव्हेंट स्टॉक आउट्स आणि इन्शुअर सफिशियंट इन्व्हेंटरी लेवल. म्हणजे तुमचे जे स्टॉक आउट्स वगैरे होतात ना ते मॅनेज करण्यासाठी आपल्याला रिऑर्डर पॉईंट गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. परफॉर्मन्स कसं, रिव्ह्यू द ॲक्युरेसी, त्याचा ॲडजस्ट टू अकॉर्डिंग टू द नीड डिमांड, हे असं त्याला ॲडजस्ट करून आपल्याला परफॉर्मन्स त्याचं मेजर करायचं असतं. देन आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोमध्ये कसं मेजर करतो आपण, तर डिवायडिंग कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बाय अवरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू. तर अवरेज कॉस्ट ऑफ गुड सोल्डला आपण जेव्हा अवरेज इन्व्हेंटरीनं डिवाइड करत असतो ना तेव्हा आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो येत असतो. तर त्याचं इंटरप्रिटेशन काय, तर हाऊ इफिशियंटली इन्व्हेंटरी इज कन्व्हर्टेड इन टू सेल्स. हायर रेशो इंडिकेट फास्ट इन्व्हेंटरी टर्नओव्हर अँड बेटर युटिलायझेशन ऑफ ॲसेट्स. देन इन्क्रीजिंग इन्व्हेंटरी टर्नओव्हर सजेस्ट दॅट इम्प्रूव्ड सेल परफॉर्मन्स अँड इफेक्टिव्ह इन्व्हेंटरी मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे त्याला मॅनेज करताय आणि जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त इन्व्हेंटरी सेल्समध्ये कन्वर्ट होत आहे आणि सेल्समधून जास्तीत जास्त रिव्हेन्यू होत आहे आणि कशा प्रकारे तुमचं इन्व्हेंटरी इफेक्टिव्हली मॅनेज करताय ह्या गोष्टीमध्ये आपण ह्या मेजरिंग स्टॉक परफॉर्मन्समध्ये मेजर करत असतो. देन आहे रिटेल अकाउंटिंग स्टेटमेंट. रिटेल अकाउंटिंग स्टेटमेंटमध्ये काय बघतो आपण, पर्टिक्युलरली रिव्हेन्यू स्टेटमेंट बघतो. एखाद्या प्रोडक्टचा, तुमच्या प्रोडक्टचा सेल्स रिव्हेन्यू काय, त्याचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काय, त्याचं ग्रॉस मार्जिन काय आणि ओव्हरऑल त्याची प्रॉफिटेबिलिटी काय आपण हे बघत असतो. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन काय,
म्हणजे मेथड्स यूज टू व्हॅल्यू द इन्व्हेंटरी असोसिएटेड कॉस्ट क्रुशियल फॉर असेसिंग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इफेक्टिव्ह. त्याच्या रिलेटेड कॉस्ट कोणत्या इन्व्हेंटरीच्या मॅनेजमेंट, ते कॉस्ट इन्क्लूड करून आपल्याला किती प्रमाणात इन्व्हेंटरी आपण व्यवस्थितरित्या मॅनेज करू शकतो, हे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनमध्ये आपण बघत असतो. कॅश फ्लो स्टेटमेंट, तुमचे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये ॲज अ ऑर्गनायझेशन तुम्ही डिफरंट ठिकाणी तुमचे इन्कम असतं. कुठले इन्कम असतं, ऑपरेटिंग इन्कम म्हणजे तुमचं जे कोर बिझनेस आहे, त्या कोर बिझनेसमधून जे इन्कम येतं सेल्स करून, त्याला म्हणतो ऑपरेटिंग इन्कम. जेव्हा तुम्ही फायनान्स करता एखाद्या ह्याला ऑर्गनायझेशनला किंवा एखाद्या व्यक्तीला, त्या फायनान्सिंग थ्रू आपल्याला काय इन्कम येत आहे, आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्या इन्व्हेस्टमेंट थ्रू तुम्हाला किती रिटर्न येते, ह्या सर्व गोष्टी आपण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये बघत असतो. ठीक आहे. देन बॅलन्स शीटमध्ये ओव्हरऑल तुमचे ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत आणि इक्विटी किती आहे, हे तुमची फायनान्शियल पोझिशन डिराईव्ह करत असते, किंवा डिटेलमध्ये आपल्याला सांगत असते की पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये ॲसेट चांगले आहेत, लायबिलिटीज कमी आहेत आणि त्यांची इक्विटी टू द शेअर होल्डर्स चांगली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त बॅलन्स शीट पॉझिटिव्ह दिसते, आणि पॉझिटिव्ह बॅलन्स शीट असेल तर इन्व्हेस्टर आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतो. देन आहे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आपलं रेव्हेन्यू काय आहे, त्याचं एक्सपेंडिचर काय, एक्सपेन्सेस कुठे आहेत, आपलं प्रॉफिट काय, लॉस काय, हे सगळं आपल्या ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटीला डिनोट करत असतात, डिसाईड करत असतात. हे आपण ह्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये बघत असतो. हे 4 ते 5 पॅरामीटर्स आपण ह्या रिटेल अकाउंटिंग स्टेटमेंटमध्ये बघत असतो, आणि हे लिहूनच येते. रिव्हेन्यू स्टेटमेंट, तुमचं कॅश फ्लो स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. देन आहे मेजरिंग एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी. ऑर्गनायझेशन, रिटेल ऑर्गनायझेशन आहे, समजा तुमचं डीमार्ट आहे, तर पर्टिक्युलर एम्प्लॉय किती प्रमाणात तुमच्या रिटेल ऑर्गनायझेशनला मदत करते, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सेल्स होतो. त्यावरनं आपण एक एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी मॅनेज करू शकतो आणि एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी डिराईव्ह करू शकतो. तर ते कसं, सेल्स पर ट्रान्झॅक्शन, म्हणजे एखादं तुमचं कस्टमर आहे, ते कस्टमर किती अमाऊंटमध्ये तुमचं प्रोडक्ट घेत आहे. म्हणजे समजा तुमचं आता ॲपलचं दुकान आहे, तुमचं ॲपलच्या दुकानात आलात तुम्ही, तर काय घेतोय, तो मोबाईल घेतोय, म्हणजे पर सेल्स ट्रान्झॅक्शन तर मिनिमम 70,000 ते 80,000 होणारच आहे त्याची. नेक्स्ट आहे सेल्स पर एम्प्लॉय, म्हणजे एखादा एम्प्लॉय आला तुमच्या समजा दुकानामध्ये, रिटेल स्टोअरमध्ये कस्टमर आला, त्या कस्टमरला टॅकल करण्यासाठी किंवा त्याला लीड करण्यासाठी एक आपला एम्प्लॉय असतो. ते एम्प्लॉय किती प्रमाणात सेल्स जनरेट करून आणतंय, ते पण सेल्स पर एम्प्लॉय आपण मोजत असतो. आणि ग्रॉस मार्जिन रिटर्न ऑन लेबर, आपले वेगवेगळे लेबर जे असतात, त्या लेबरवरती आपल्याला किती प्रमाणात रिटर्न भेटते, हे सर्व गोष्टी आपण ह्या एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटीमध्ये मेजर करत असतो. देन लास्ट आहे आपलं मेजरिंग रिटेल स्टोअर अँड स्पेस परफॉर्मन्स. समजा आपलं एखादं रिटेल स्टोअर आहे, समजा तुमचं डीमार्ट आहे, किराणा ग्रोसरी स्टोअर्स आहे, त्यामध्ये स्पेस मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. कुठली गोष्ट कुठल्या ठिकाणी लावली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त रेव्हेन्यू आला पाहिजे. आता डीमार्टची एक स्ट्रॅटेजी माहिती आहे का तुम्हाला? तर डीमार्ट काय करतं माहिती आहे का? पर्टिक्युलरली डीमार्ट एवढं स्वस्त देतं. का स्वस्त देतं डीमार्ट? तर डीमार्टकडे एक स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी काय आहे? डीमार्ट जास्तीत जास्त बल्कमध्ये प्रोडक्ट खरेदी करतो, आणि डीमार्टमध्ये जे डिफरंट रॅक्स बघता तुम्ही, त्या रॅक्समध्ये प्रोडक्ट पहिल्या लेवलला रँक करण्यासाठी डीमार्ट कंपनीकडनं वेगळे पैसे घेत असतो. समजा तुम्ही गेल्या तुमची नजर कुठे पडणार आहे, एकदम कोर सेंटर एरियाला. तर सेंटर एरियामध्ये कुठला प्रोडक्ट लावला पाहिजे ते कंपनी डिसाईड करते, आणि त्या कंपनीकडनं, ज्या कंपनीचा प्रोडक्ट लावायचं त्या कंपनीकडनं पैसे घेत असते. ह्यावरनं कंपनी स्पेस मॅनेजमेंट आणि जास्तीत जास्त तुम्हाला स्वस्तामध्ये माल देण्याचा प्रयत्न करत असते, कारण कंपनीचे इन्कम सोर्सेस अदर आहेत. तर अशा प्रकारे फूट पर ट्रॅफिक, म्हणजे एखादं कस्टमर येत आहे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, मेजर द नंबर ऑफ व्हिजिटर कस्टमर एंटरिंग द स्टोअर, इंडिकेटिंग द लेवल ऑफ कस्टमर इंटरेस्ट अँड पोटेन्शियल सेल ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे कस्टमर तुमचा आला, म्हणजे तुमच्या दुकानामध्ये पाय ठेवला, तर त्याने किती प्रमाणामध्ये तो शॉपिंग करतोय, ते फूट ट्रॅफिक आपण मोजत असतो. देन कन्व्हर्जन, समजा तुमच्या दुकानात आला तो, किती प्रमाणात, किती टक्क्यामध्ये कन्व्हर्जन होत आहे. समजा 100 लोक आले, त्याच्यातले 10च लोक कन्व्हर्ट होतात, 20 लोक कन्व्हर्ट होतात, 5च लोक कन्व्हर्ट होतात. का डिफरंट कॅटेगरीमध्ये कन्व्हर्जन तुमचं कमी आहे, जास्त आहे, हे सगळं मेजरिंग करण्यासाठी आपल्याला हे इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स खूप महत्त्वाचे ठरत असतात मित्रांनो. देन आहे अवरेज ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, म्हणजे एखादा कस्टमर आला तुमच्या दुकानात, तर मिनिमम किती शॉपिंग करतोय तो, त्यावरनं पण आपल्याला कळतं की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, रिटेल स्टोअरमध्ये काय ॲडिशन आणि काय सबस्ट्रॅक्शन केलं पाहिजे. देन आहे ओव्हरऑल तुमचं कस्टमर सॅटिस्फाईड आहे का तुमच्या सर्व्हिसेसला, क्वालिटी कशी आहे, तुमच्या एम्प्लॉईजचं बिहेवियर कसं आहे, ह्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघत असतो, आणि ते कलेक्ट आपण फीडबॅक थ्रू करतो, रेटिंग थ्रू घेतो, शॉपिंग एक्सपिरियन्स घेतो, आणि वेगवेगळे इम्प्रूव्हमेंट्स आपण सजेस्ट करून घेतो कस्टमरकडनं, आणि त्यावरनं इम्प्रूव्ह करत राहणे हे गरजेचं असतं मित्रांनो. आणि स्टोअर लेआउट इफिशियन्सीमध्ये काय, जसं की जास्तीत जास्त कमी जागेमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट बसले पाहिजे, आणि जास्तीत जास्त त्याचं कन्व्हर्जन पण झालं पाहिजे, जेणेकरून ते गिजमिळ काला पण दिसणार नाही, आणि जास्तीत जास्त कस्टमरला डिसेंट पण दिसलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्यामध्ये गरजेचं असतात मित्रांनो. हे सर्व पॅरामीटर झाले रिटेलसाठी जर समजा तुमच्याकडे आला क्वेश्चन 10 मार्काला, तर रिटेलमध्ये 5 पॉईंट लिहायचे मित्रांनो. कोणकोणते लिहायच्यात? मर्कंटाइज इव्हॅल्युएशन पॅरामीटर, तुमचं स्टॉक ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती प्रमाणात आहे, त्यानंतर तुमचं रिटेल स्टोअरचं स्पेस कसं मॅनेज करताय, रिटेल अकाउंटिंग कशी आहे, आणि ओव्हरऑल तुमची एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी कशी मॅनेज करताय. ह्या 5 पॉईंटवरनं तुम्ही एक तुमचं डिसाईड करू शकता की रिटेल इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स आपल्या ऑर्गनायझेशनचे किंवा आपल्या रिटेल स्टोअरचे कसे आहेत.
तर नेक्स्ट आपण बघूया इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स फॉर एनपीओ, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय असतं बेसिकली, जे इट इज टाइप ऑफ ऑर्गनायझेशन ऑपरेट फॉर द पर्पज अदर दॅन मेकिंग प्रॉफिट. आणि हे ऑर्गनायझेशन सोशल, एज्युकेशन आणि कल्चरल, रिलिजियस, चॅरिटेबल आणि ह्युमॅनिटेरियन गोलसाठी काम करत असतात. यांचं उद्दिष्ट पैसा कमवणे नाही, तर जास्तीत जास्त समाजाला सेवा देणे ह्या कंपनीचं उद्दिष्ट असतं. तर कसं करतात हे, तर ह्यामध्ये फंड अकाउंटिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. कसं इव्हॅल्युएट करतो, तर सगळ्यात पहिलं आहे फंड अकाउंटिंग. म्हणजे जे काही फंड आपल्याला रिसिव्ह होतंय, कशा प्रमाणात तुम्ही डिस्बर्स करताय, त्याचं व्यवस्थित अकाउंटिंग करणे आणि व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे हे गरजेचं असतं मित्रांनो. आणि त्यावरून आपण परफॉर्मन्स त्याचा मेजर करू शकतो. नेक्स्ट आहे त्याच्यावरनं काय, इन्शुअर compliance with donor restrictions and grant agreements, then monitor the financial health of individual programs आणि प्रोव्हाइड द ट्रान्सपरंट फायनान्शियल रिपोर्टिंग टू द स्टेक होल्डर्स. कोणकोणते तुमचे स्टेक होल्डर्स आहेत जे की तुम्हाला डोनेट करतायत, त्यांना व्यवस्थितरित्या आपलं रिपोर्टिंग गेली पाहिजे, हे फंड अकाउंटिंग मध्ये येतं. देन आहे गव्हर्नन्स. गव्हर्नन्स मध्ये काय, तुमचं बोर्डचं कंपोजिशन काय, कशा प्रमाणात तुमचं स्ट्रक्चर आहे, कोण कोण तुमचे हायरार्की आहे, डिसिजन मेकिंग बॉडी कोणकोणती आहे, कशा प्रमाणात डिसिजन घेताय तुम्ही, कॅपिटल अलोकेशन कसं करताय, त्यानंतर तुम्ही एम्प्लॉय कसा हायर करताय, एम्प्लॉयला रिटेन करण्यासाठी काय करताय, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि इथिकल कंडक्टसाठी काय पॉलिसीज बनवताय, ह्याच पण गरजेचं असतात. आणि रेग्युलरली जे गव्हर्नमेंटचे रूल्स, रेग्युलेशन, रिक्वायरमेंट, कंप्लायन्सेस असतात, तर कशा प्रकारे मॅनेज करताय, हे पण गोष्टी ह्या आपण गव्हर्नन्समध्ये मेजर करत असतो. आणि जास्तीत जास्त अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सीचं कल्चर बिल्ड करून ओव्हरऑल ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी प्रमोट करणे आपल्या ह्या गव्हर्नन्सचं इम्पॉर्टंट वर्क असतं एनपीओमध्ये. नेक्स्ट आहे प्रोडक्ट प्राइसिंग. तुमच्या प्रोडक्टची प्राइसिंग कशी ठेवताय तुम्ही, तर त्यासाठी कशा प्रकारचं तुम्ही मार्केट रिसर्च कंडक्ट करताय, प्रोडक्ट प्राइस डायनामिक्स कसे बघताय, नॉन प्रॉफिट, कन्सिडर द फायनान्शियल कॅपॅसिटी ऑफ द टार्गेट बेनिफिशियरीज. म्हणजे तुमचं पर्टिक्युलर बेनिफिशियरी आहे, टार्गेट बेनिफिशियरी ते घेऊ शकता का तुमच्या प्रोडक्टला, त्याच्यानुसार प्राइसिंग तुम्ही डिसाईड करू शकता. इम्प्लिमेंट कॉस्ट इफेक्टिव्ह प्राइसिंग. कॉस्ट इफेक्टिव्ह प्राइसिंग ठेवली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त निडेड आणि बेनिफिशियरी आपल्यापाशी जॉईन झाला पाहिजे. आणि रेग्युलरली फीडबॅक केलं पाहिजे आणि प्राइसिंग आपली अकॉर्डिंगली ऍडजस्ट केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या ऑर्गनायझेशनचे जुडले पाहिजेत आणि सोशल कॉजसाठी मदत केली पाहिजेत मित्रांनो. आणि नेक्स्ट आहे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. ओव्हरऑल तुमची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कशी आहे, ते तुमचं ऑर्गनायझेशन किती लॉंग टर्म टिकणार आहे हे महत्वासाठी असतं. तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एंगेज स्टेक होल्डर्स इन डिफरंट डेव्हलपमेंट, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक प्लॅन. त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचं मिशन असतं, विजन असतं, व्हॅल्यूज असतं, हे सर्व बनवून सेट टार्गेट्स करून आपण काम करू शकतो. त्यानंतर आहे क्लिअर मेजरेबल गोल्स ऑब्जेक्टिव्ह. जसं आपण म्हणलं स्टेक सेट टार्गेट, देन मेजर प्रोग्रेस टुवर्ड स्ट्रॅटेजिक गोल्स थ्रू रेग्युलर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन अँड आउटकम इव्हॅल्युएशन. तर रेग्युलरली मॉनिटर करून आपलं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठं ड्रॉबॅक्स आणि विकनेसेस आढळले तिथल्या तिथं रेक्टिफाय करून त्याला दुरुस्त करणे आपलं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतं. देन फोस्टर कल्चर ऑफ इनोव्हेशन अँड अडॅप्टिबिलिटी. जास्तीत जास्त तुमची इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी आणि अडॅप्टिबिलिटी प्रमोट करणे, इन्क्रीज करणे हे तुमचं ऑर्गनायझेशनचं काम असतं. ह्या अशा प्रकारे एनपीओला आपण मेजर करत असतो. देन आहे तुमचं इम्पॉर्टंट आहे सोशल ऑडिट. सोशल ऑडिट म्हणजे काय, सोशल ऑडिट इज द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग, असेसिंग द ऑर्गनायझेशन सोशल, इन्व्हायरमेंटल, इथिकल परफॉर्मन्स अगेन्स्ट प्री डिटरमाइंड criteria or standards. It aims to measure the organization impact on society, stakeholder, environment, and to ensure accountability, transparency and ethical conduct. जे म्हणजे सोशल आणि इन्व्हायरमेंटल आपण जे ऍक्टिव्हिटीज करतो, त्या ऍक्टिव्हिटीजसाठी जास्तीत जास्त आपले शेअर होल्डर, स्टेक होल्डर्सला इन्व्हॉल्व्ह करून एक ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटीचं कल्चर मेंटेन करणे आणि त्याचं रेग्युलर रिपोर्टिंग, मॉनिटरिंग आणि ऑडिटिंग करणे हेच सोशल ऑडिटमध्ये येत असतं मित्रांनो. तर सोशल ऑडिटचे प्रिन्सिपल्स काय आपण बघूया. तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असेसमेंट, स्टेक होल्डर एंगेजमेंट, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, कंप्लायन्स विथ रूल्स, रेग्युलेशन, इम्पॅक्ट असेसमेंट, तुमचं इम्पॅक्ट कशा प्रमाणात होत आहे सोसायटीमध्ये, देन इथिकल बिझनेस कंडक्ट आणि कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, हे प्रिन्सिपल्स आहेत सोशल ऑडिटचे. देन ऑब्जेक्टिव्ह काय सोशल ऑडिटचे, टू असेस द रिपोर्ट ऑफ ऑर्गनायझेशन सोशल अँड इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. तुमचं ऑर्गनायझेशनचं सोशल आणि इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय ते जाणून घेण्यासाठी आपण सोशल ऑडिटचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी प्रमोट करणे हे पण त्याचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. आयडेंटिफाय द एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट इन द सोशल अँड रिस्पॉन्सिबिलिटी प्रॅक्टिसेस टू स्ट्रेंथन द स्टेक होल्डर रिलेशनशिप अँड ट्रस्ट थ्रू ओपन कम्युनिकेशन अँड एंगेजमेंट. नेक्स्ट आहे टू प्रमोट इथिकल कंडक्ट अँड रिस्पॉन्सिबल बिझनेस प्रॅक्टिसेस. हे गोष्टी आणि हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट आहे तुमचे स्टेप्स काय काय असतात. तुमचं सोशल ऑडिट करायचं तर तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्स घ्यावं लागतात. सगळ्यात पहिलं प्लॅनिंग करावं लागतं. तुमचं डिटेलमध्ये प्लॅन पाहिजे, स्कोप, ऑब्जेक्टिव्ह, क्रायटेरिया सोशल ऑडिटसाठी डिफाईन पाहिजे. त्यानंतर तुमचं डेटा कलेक्शन कशा प्रमाणात करणार आहे, सोशल इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्सवरती डेटा कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही कलेक्ट करणार आहे, ते पण एक मेथड पाहिजे प्री डिफाईन.
देन त्याचं ॲनालिसिस कसं करणार आहेत पर्टिक्युलरली डेटा जे घेतला आहे, त्याचे स्टँडर्ड सेट करणार आहे का? प्री डिटरमाइंड स्टँडर्डनुसार त्याला कसं इव्हॅल्युएट करणार आहे ते पण म्हणाल. आणि त्याचं रिपोर्टिंग कशा प्रमाणात करणार आहे तुम्ही? फाइंडिंग, कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन एक कॉम्प्रिहेन्सिव्हली डॉक्युमेंट करणे किंवा रिपोर्ट लिस्ट डाउन करणे हे रिपोर्टिंगमध्ये इम्पॉर्टंट असतं. आणि इम्पॉर्टंट तुमचे जे रिपोर्टमध्ये काय तुम्हाला स्ट्रेंथ्स, वीकनेसेस जाणवले, ते शेअर होल्डर तुमच्या स्टेक होल्डरला कम्युनिकेट करणे हे पण इम्पॉर्टंट असतं. आणि नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंट करेक्टिव्ह ॲक्शन, इम्प्रूव्हमेंट मेजर बेस्ड ऑन द ऑडिट फाइंडिंग अँड रिकमेंडेशन. जे तुम्हाला ऑडिट थ्रू काय रिकमेंडेशन येतात, काय फाइंडिंग्स येतात, जे की तुम्हाला सांगतात की ऑर्गनायझेशनला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय गरज आहे. आणि नेक्स्ट आहे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. कंटिन्युअस मॉनिटरिंग, इव्हॅल्युएशन खूप गरजेचं असतं एखाद्या ऑर्गनायझेशनला आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर. हे काही स्टेप्स आहेत: प्लॅनिंग, कलेक्शन, डेटा कलेक्शन, अनालिसिस, रिपोर्टिंग, कम्युनिकेशन, इम्प्लिमेंटेशन. हे सोशल ऑडिट जर आलं तुम्हाला तर त्याचे प्रिन्सिपल्स लिहायचे, ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आणि स्टेप्स लिहायचे. हे पूर्ण 5 ते 10 मार्काला कव्हर होऊन जाते सोशल ऑडिट. तर त्याचे ॲडव्हांटेजेस काय बेसिकली सोशल ऑडिटचे? तर ह्या सोशल ऑडिटमुळे काय रेप्युटेशन आणि क्रेडिबिलिटी बिल्ड होते आपली. स्टेक होल्डर आपले जे आहेत त्यांचा ट्रस्ट आणि रिलेशनशिपमध्ये आपली वाढ होते. तर ऑपॉर्च्युनिटीज फॉर कॉस्ट सेव्हिंग आणि इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंटसाठी मदत होत असते. इथिकल कंडक्ट आणि रिस्पॉन्सिबल बिझनेस प्रॅक्टिसेससाठी प्रमोट करण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते. देन इन्करेज ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. ओव्हरऑल त्याचे हे आपल्या ॲडव्हांटेजेस आहेत. डिसॲडव्हांटेजेस काय? याला खूप टाईम लागतो मित्रांनो. त्याला रिसोर्सेस लागतात, एक्सपर्टाईज लागतात हे सर्व करण्यासाठी सोशल ऑडिट. आणि नेक्स्ट आहे फेस चॅलेंजेस इन मेजरिंग अँड क्वांटिफाइंग डेटा. जे आपल्याला डेटा भेटतो त्याला क्वांटिफाय करणे, मेजर करणे, अनालिसिस करणे हे पण चॅलेंजिंग काम आहे मित्रांनो. देन आहे पोटेन्शियल रेजिस्टंट लॅक ऑफ कमिटमेंट फॉर ऑर्गनायझेशन. कसं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये आपण सोशल ऑडिट वगैरे करत असतो. हे नॉन प्रॉफिटसाठी असल्यामुळे जास्त लोकांचा इंटरेस्ट येत नाही आणि एक डिसएंगेज होतात माणसं. हे पण एक इम्पॉर्टंट चॅलेंजेस आहे. आणि लिमिटेड स्टँडर्डायझेशन. यामध्ये स्टँडर्डायझेशन तुमचे खूप कमी प्रमाणात आहे. आणि ग्रीन वॉशिंग अँड सुपरफिशियल रिपोर्टिंग. जास्तीत जास्त मॅनिप्युलेशन होतं. तुमचा डेटा तुम्हाला कलेक्शन करण्यासाठी मॅनपॉवर नसते आणि मॅनपॉवर भेटली तरी ते ॲक्टिव्हली काम करत नसतात. कारण हे नॉन प्रॉफिटसाठी असते, त्यांना पेमेंट भेटत नसते. फलाना-बिस्ताना भरपूर ह्याच्यामध्ये कारणं असतात, जेणेकरून काय करतात फेक त्याच्यामध्ये एंट्रीज करत असतात आणि ऑर्गनायझेशनला सुपरफिशियली मॅनिप्युलेट करत असतात. हे सर्व झाले त्याचे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस. तर अशा प्रकारे आपला 4था युनिट इथे संपलेला आहे. आपण नेक्स्ट लगेच 5वा युनिट घेऊ. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच मोटिव्हेट करा जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ आपण तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येत जाऊ. तर धन्यवाद मित्रांनो.